मानक म्हणजे तज्ञांद्वारा बनवलेली एक पुस्तिका असते. त्याच्यामध्ये वस्तू, ह्याची माल, ह्याची गुणवत्ता व ह्याचं टेस्टिंग वगैरे हे कसं करणे हे ह्या पुस्तिकामध्ये दिलेलं असतं. व ही पुस्तिका भारतीय मानक संस्था म्हणजे भारतीय मानक ब्युरो आता हे कोऑर्डिनेट करून बनवतात. तर आमच्याकडे आत्तापर्यंत 16,000 मानक आम्ही भारतात आपल्या भारतीय मानक ब्युरोने बनवलेले आहेत. मानक म्हणजे आपल्याकडे हल्ली कित्येक वस्तू असतात, पण वस्तूचे गुणधर्म, त्याचा माल व त्याची परीक्षण कसं केलं जातं ह्याचा सविस्तर माहिती एका मानकामध्ये असते. भारतीय मानक ब्युरो हे ह्याचं आत्ताचं नाव आहे. ह्याच्यापूर्वी ह्याला ISI म्हणून इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट असे नाव होते आणि हे 1947 पासून ह्याची स्थापना झालेली आहे. पण 1986 मध्ये ह्याचं नाव भारतीय मानक ब्युरो असं झालं आणि आता आम्ही पार्लमेंटच्या ॲक्टच्या अधीन काम करतो. आमचं मुख्य कार्यालय दिल्लीमध्ये आहे व आमचे 5 क्षेत्रीय कार्यालय आहेत व ह्याच्या व्यतिरिक्त 22 आमचे शाखा कार्यालय आहेत आणि प्रत्येक राज्याच्या राजधानीत हे आमचे कार्यालय आहेत. जसं आपल्या महाराष्ट्रात मुंबईत कार्यालय आहे. भारतीय मानक ब्युरोचे मुख्य उद्देश आहे मानक बनविणे म्हणजे स्टँडर्ड्स बनविणे. दुसरं प्रमाणन चिन्ह जे आपला ISI मार्क म्हणतो ते वस्तूंसाठी, प्रॉडक्टसाठी ISI मार्क देणे. त्याच्यानंतर आम्ही ISO सर्टिफिकेशन केले आहे. आणखीन प्रशिक्षण देखील उद्योगांना जर प्रशिक्षणाची गरज असेल क्वालिटी संबंध ह्याविषयी आमच्या इथे त्याच्यासाठी कार्यक्रम आहेत. साधारणपणे बिस्किट, सिलेंडर्स, गॅस शेगड्या, आपल्या घरात जो साधारण तवा येतो निर्लेपचा वगैरे तसे त्यांना देखील आम्ही हे ISI मार्क दिले आहे. ISI मार्क कोणत्याही वस्तूला देता येतं जर त्यांच्याकडे टेस्टिंग वगैरेची व्यवस्था असेल तर. आंतरराष्ट्रीय मानक म्हणजे हल्ली ISO 9001 ह्या आपण खूप प्रचलित झाला आहे व ज्या संस्थेला जिथे आम्ही वस्तूंना मार्क नाही देता त्या कंप्लीट कंपनीला म्हणजे त्यांच्या सिस्टमला आम्ही सर्टिफाय करतो. त्याच्यामध्ये ISO 9001 हे आंतरराष्ट्रीय मानक आहे व त्याप्रमाणे जे काम करतात त्यांना हे प्रमाणन चिन्ह दिलं जातं. ज्या उद्योगांना ISO 9000 सर्टिफिकेशन घ्यायचं असेल त्यांना आधी स्वतःचं एक मॅन्युअल बनवावं लागतं. त्याच्यामध्ये त्यांना प्रोसिजर्स, वर्क इन्स्ट्रक्शन्स हे आपल्या उद्योगाचे संपूर्णपणे ISO 9000 प्रमाणे जर असतील तर त्याच्यानंतर ते आमच्याकडे ॲप्लिकेशन करू शकतात. ॲप्लिकेशन जर त्यांची बरोबर असेल आणि त्याच्यात जर त्यांचं मॅन्युअल बरोबर असेल त्याच्यानंतर आमचे अधिकारी तिथे जातात आणि जर त्यांची सिस्टम आंतरराष्ट्रीय स्थळी प्रमाणे असेल तर आम्ही त्यांना ISO 9000 सर्टिफिकेशन हे देतो. ज्या उद्योगांना ISO 9000 हे प्रमाणचिन्ह जर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडनं घ्यायचं असेल
तर त्यांना स्वतःचं आधी आपल्या कंपनीत सिस्टम्स ठेवावं लागतील. त्याच्यासाठी मॅन्युअल, प्रोसिजर्स आणि वर्क इन्स्ट्रक्शन तयार करावं लागतील. त्यानंतर ते आमच्याकडे ॲप्लिकेशन करतील. ॲप्लिकेशन जर त्यांची बरोबर असेल आणि ते जर त्यांचं जर सिस्टम्स व्यवस्थित असतील तर आमचे अधिकारी जाऊन तिथे निरीक्षण वगैरे करतात आणि त्यांचं जर सिस्टम्स आमच्या ISO 9001 प्रमाणे जर असतील तर त्यांना ISO 9001 हे सर्टिफिकेशन प्रमाणचिन्ह भारतीय मानक ब्युरोकडनं मिळतं. जगात ज्या कल्चर मीडिया बनवणाऱ्या 5 मोठ्या कंपनीज आहेत त्याच्यापैकी हाय मीडिया ही एक मोठी कंपनी आहे आणि या प्रकारच्या उत्पादनांपैकी जवळजवळ 97% जी गरज ही कंपनी पुरवते आणि ISO 9002 मिळाल्यामुळे अमेरिका, जपान, जर्मनी यासारख्या प्रगत देशांकडून येणारी मागणी वाढली. त्याच्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचा यात मनपूर्वक सहभाग मिळाला आणि सगळ्यांनाच यात आपला वाटा असावा असं वाटायला लागलं. यात प्रामुख्याने लेखांकन पद्धतीचं अवलंबन करण्यात आलं आणि त्याच्यामुळे सर्व डिपार्टमेंट्सना एक प्रकारचं शिस्तबद्धता आली. सगळ्यांना आपापला सहभाग काय असायला पाहिजे कामात ते समजलं. ISO 9002 आम्हाला 1997 मध्ये प्राप्त झालं. त्याच्यासाठी आम्हाला फार कष्ट घ्यायला लागले होते. आम्हाला आमच्या कंपनीची हाय मीडिया लॅबोरेटरीजची पॉलिसी, ऑब्जेक्टिव्स, क्वालिटी मॅन्युअल हे सगळं तयार करायला लागलं. ह्याच्यासाठी आम्हाला हे तयार करण्यासाठी आम्हाला BISचा सहयोग पण मिळाला आणि त्यांच्या सहयोगामुळे आम्ही आज हे ISO 9002 आम्हाला प्राप्त झाले आहे. ज्या उद्योगांना ज्या वस्तूंसाठी ISI घ्यायचं असेल त्या मानकाप्रमाणे त्यांना वस्तूचं उत्पादन करावं लागतं व वस्तूसाठी लागणारी टेस्टिंग फॅसिलिटीज वगैरे आपल्या उद्योगात हवी असतात. त्यानंतर आमच्या इथे ॲप्लिकेशन केल्यानंतर आमचे अधिकारी जाऊन त्याची निरीक्षण करतात आणि जर त्याचं आणखीन त्याचा सॅम्पल घेतात. ते सॅम्पल जर आमच्या लॅबॉरेटरीमध्ये पास झालं, आणखीन त्याच्याकडे सर्व फॅसिलिटी असतील टेस्टिंग फॅसिलिटी, तर त्याला ISI प्रमाणचिन्ह मिळतं. आमचे कार्यालय मुंबईत आहे, तर मुंबईतल्या उद्योग मुंबईत ॲप्लिकेशन करू शकतात. पुण्यातले आमचं पुण्यात कार्यालय आहे, तिथे ते जाऊन ॲप्लिकेशन करू शकतात आणि नागपूरमधले नागपूर एरियातले तिकडे करू शकतात. ISOमध्ये वस्तूचं परीक्षण केलं नाही जात, पण तिथे सिस्टम पाहिल्या जातात की त्याचं जसं माल आणण्याची सिस्टम बरोबर आहे की नाही, वस्तू विकत घेण्याची सिस्टम बरोबर आहे की नाही, टेस्टिंग करण्याची सिस्टम बरोबर आहे की नाही, जे लोक काम करतात, जे लोक कार्य करतात ते त्यांचं म्हणजे क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स हे बरोबर आहेत की नाही, ह्या सगळ्या सिस्टम्स पाहिले जातात. ह्याला ISO सिस्टम्स दिले जातात. पण ज्या ISIमध्ये फक्त प्रॉडक्टचं टेस्टिंग केलं जातं, त्याच्यामध्ये आम्ही सिस्टम्स नाही पाहत. आजकाल आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक व्यवस्थेत प्रचंड उलाढाल चाललेली आहे आणि यात राष्ट्रीयकृत बँकासुद्धा सहभागी व्हाव्यात अशी सर्वांची इच्छा आहे. त्याप्रमाणे आमच्या कॅनरा बँकेने भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणपत्र घेण्यासाठी आमची अंतर्गत कार्यपद्धती सुधारण्यासाठी त्यांचे बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभले व त्यांची सक्रिय मदत व वेळोवेळी सर्व दृष्टीने मदत आम्हाला त्यांची लाभली. यामुळे आमची बँक, आमची विलेपार्ले शाखा हे प्रमाणपत्र मिळवू शकले. आमच्या बँकेचे घोषवाक्य जे सेवेसाठी कार्यरत व कार्यासाठी सेवारत हे भारतीय मानक ब्युरोच्या सहकार्यामुळे आम्ही पूर्णपणे सांभाळू शकलो. व यात सध्या जी आम्ही ज्या सेवा ग्राहकांसाठी देत आहोत त्यात पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत व ग्राहकांचे समाधान आम्हाला मिळत आहे. याचा आम्हाला फायदा असा झाला की आमचे ग्राहक वर्गात वाढ झाली व इतर बँकातून तसेच इतर शाखातून बरेचसे ग्राहक आमच्या बँकेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ISOचे 530 सर्टिफिकेशन ऑल ओव्हर इंडिया दिले आहेत. आपल्या महाराष्ट्रात 130 उद्योगांना ISO सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि ISI प्रमाणचिन्ह खूपच पॉप्युलर आहे व त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही भारतात जवळजवळ 13,000 उद्योगांना हे प्रमाणचिन्ह वस्तूंवर दिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ISO ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक संस्था, त्याचे भारतीय मानक ब्युरो हा भारताचा प्रतिनिधी आहे व ही संस्था आंतरराष्ट्रीय मानक बनवते. त्याच्यात आपल्या भारताचं प्रतिनिधित्व आपले भारतीय मानक ब्युरो करतं
आणि तिथले ज्या टेक्निकल कमिटीज असतात त्याच्यावर आमचे अधिकारी जातात व तिथे त्या डिस्कशन्समध्ये भाग घेतात. ISO जे प्रमाणचिन्ह दिलं जातं भारतीय मानक ब्युरो, ह्याचं ॲक्रिडिशन, ह्याचं अप्रुव्हल आम्ही युनायटेड किंगडममध्ये एक संस्था आहे इंटरनॅशनल रजिस्ट्रेशन बॉडी, ह्याच्याद्वारा प्रमाणित केलं जातं. म्हणून जे आम्ही ISO देतो ते सर्व जगात चालतं. पण असं कुठलाही भेदभाव नाही आहे. जे आपल्या भारतात चेकिंग केल्या जातात त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट्स किंवा युनायटेड किंगडममध्येही त्याचप्रमाणे चेकिंग केलं जातं. म्हणजे आंतरराष्ट्रीय मानकावर, म्हणून ह्याचं नाव ISO 9000 सर्टिफिकेशन आहे, कारण ह्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही फरक नाही आहे. ज्या व्यक्तींकडे लायसन्स नाही आहे आणि त्यांनी जर आमचा ISI प्रमाण चिन्हाचा दुरुपयोग केला तर त्याच्याकडे आमच्याकडे कायद्यात तरतूद आहे की त्याला 1 वर्षापर्यंत जेल होऊ शकते जर त्याचं हे केलं गे म्हणजे त्याचं माहीत झालं की ह्याने आमचा गैरउपयोग केलेला आहे ISI मार्कचा. तर त्याच्याकरता खूप कडक शिक्षा आहे आणि आमच्याकडे एक वेगळा विभाग आहे जो ह्या सर्व बाबतीत चेकिंग वगैरे करतो. तर कुठल्याही गिरायकाला जर ह्या बाबतीत काही शंका असतील तर ते आमच्या क्षेत्रीय कार्यालयाला पत्राद्वारा कळू शकतात. भारतीय मानक ब्युरोनी देशाच्या प्रगतीसाठी खूप योगदान दिलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मानक बनवतो आणि आपल्या वस्तूंचा दर्जा आज आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे होत आहे व ह्याच्यासाठी आमच्या इथे खूप तज्ज्ञ वगैरे आहेत. प्रत्येक क्षेत्रातले म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल हे असे तज्ज्ञ असतात जे हे मानक चिन्ह बनवतात आणि आम्ही सतत प्रयत्न करतो की भारतीय माल हा परदेशात कुठल्याही प्रकार उणीव नसता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच सारखा राहिला पाहिजे. साधारण लोकांना भारतीय मानक ब्युरो किंवा आंतरराष्ट्रीय मानक संस्थेबद्दल माहिती देण्याकरता व स्टँडर्ड म्हणजे हे मानकाचे काय काय फायदे आहेत हे दाखवण्याकरता दरवर्षी 14 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय मानक दिवस हा साजरा केला जातो.